36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील चिंचोली सर्कल परिसरामध्ये मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट आणि जोरदार पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी शेडनेट कोसळलेले असून मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी गुरांच्या शेडवर झाडी पडल्यानं नुकसान झालंय. गारपिटीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलाय. परिसरातील अनेक गावांमध्ये मिरची पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. झाडावरील मिरची गळून पडल्यानं तसेच पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते. वादळामुळे अनेक वीज वाहिन्या झाडे पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. तब्बल 36 तास उलटूनही काही गावांमध्ये वीज आली नाहीये. तर महावितरणकडून दुरुस्तीचं काम सुरू असलं तरी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने ही झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. टाकळी येथील शिवेश्वर विद्यालय परिसरात काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी सुमारे 40% झाडे वादळामुळे पडल्याची माहिती समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे. प्रशासनानं तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.